महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत पार पडले। तुर्तास 85-85-85 जागांचा फॉर्म्युला ठरला। 270 जागांवर सहमती। उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार, संजय राऊत यांची माहिती। ठाकरे गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 65 उमेदवारांचा समावेश। वरळीमधून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात। वरळी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून संदीप देशपांडेंना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात संदीप देशपांडे मैदानात। शिवसेनेचे सुशांत शेलार यांचा वरळी मतदारसंघावर दावा। लहानपणापासून इथे वाढलो असल्याने या मतदारसंघातले प्रश्न ठाऊक आहेत। इथल्या आमदारांनी ते सोडवले नाहीयेत म्हणून निवडणूक लढवायची आहे, सुशांत शेलार यांचं वक्तव्य। ठाणे शहर मतदारसंघातनं राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। संजय केळकरांविरोधात लढणार निवडणूक। विचारे उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती। ठाणे शहर मतदारसंघात तिरंगी लढत। भाजपचे संजय केळकर यांना मनसेचे अविनाश जाधव पुन्हा एकदा आव्हान देणार, तर ठाकरे गटाकडनं राजन विचारे मैदानात। एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडनं केदार दिघेंना उमेदवारी। केदार दिघे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे। कोपरी 5 पाखाडीमध्ये सध्या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार। मागाठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडनं विभाग प्रमुख उदेश पाटेकर यांना ठाकरे गटाकडनं उमेदवारी। प्रकाश सुर्वेंच्या विरोधात उदेश पाटेकर निवडणुकीच्या रिंगणात। नांदेड जिल्ह्यातील लोहा मतदारसंघात ठाकरे गटाकडनं एकनाथ पवार यांना एबी फॉर्म। एकनाथ पवार उमेदवारीसाठी होते इच्छुक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून नांदगाव विधानसभा मतदारसंघात जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांना उमेदवारी जाहीर। माजी खासदार समीर भुजबळ यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाही। नांदगाव मतदारसंघात आता शिंदे आणि ठाकरे यांच्यामध्ये होणार लढत। कुर्ला विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटला। ठाकरेंच्या शिवसेनेने प्रवीणा मोरजकरांना दिली उमेदवारी। प्रवीणा मोरजकर विरुद्ध मंगेश कुडाळकर सामना होणार। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी। या मतदारसंघात काँग्रेसनेही केला होता दावा। माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख विरुद्ध अमर पाटील अशी होणार लढत। ठाकरे गटाचे अमर पाटील यांना सोलापूर दक्षिणमधून उमेदवारी। पाटील समर्थकांनी केला जल्लोष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार केपी पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश। राधानगरीतनं निवडणूक लढवणार। महाविकास आघाडीला धक्का। शिवसेना ठाकरे पक्ष आणि संभाजी ब्रिगेडची युती तुटली। संभाजी ब्रिगेड आता 50 जागा स्वबळावर लढवणार। प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची घोषणा। रविकांत तुपकर यांची महाविकास आघाडीसोबतची जागा वाटपाची चर्चा फिसकटली। उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेत मार्ग निघाला नाही। तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना मवियासोबत जाणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल दिल्लीत। जागा वाटपाच्या तिढ्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार। मुंबईतली पहिली बंडखोरी शमवण्यात भाजपला यश। फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर राज पुरोहित यांची कुलाब्यातनं माघार। कुलाबा मतदारसंघातनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यामुळे पुरोहित होते नाराज। नांदगाव मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे। माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं स्पष्ट। कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत मागणी केल्याची समीर भुजबळ यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। महायुतीत अजित पवारांसोबत गेलेल्यांना पहिल्या यादीमध्ये स्थान। राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत नवाब मलिक, त्यांच्या कन्या सना मलिक आणि पोर्शेकार प्रकरणामुळे चर्चेत आलेले सुनील टिंगरे यांचं मात्र नाव नाही। बारामतीतून अजित पवार निवडणूक लढणार, यावर शिक्कामोर्तब। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं उमेदवार कोण अद्याप अस्पष्ट। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात। बारामतीच्या जागेसाठी मात्र अद्याप कुणालाही एबी फॉर्म नाही। उमेदवारी जाहीर झाल्यावर सुहास कांदेंनी मानले महायुतीच्या नेत्यांचे आभार। बंडखोरांनी समोर यावंच, नाव न घेता कांदे यांचं भुजबळांना आव्हान। अण्णा बनसोडेंना पिंपरीसाठी उमेदवारी जाहीर। बनसोडेंसमोर पक्षांतर्गत आणि महायुतीतली नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान। शहराध्यक्ष योगेश बहलांनी घेतली बनसोडेंची भेट। राष्ट्रवादी आमदार मनोहर चंद्रिकापूर यांची अजित पवारांना भावनिक साथ। चंद्रिकापूर पत्र सोशल मीडियावर व्हायरल। अजित पवारांनी विश्वासघात केल्याचा पत्रामध्ये उल्लेख।
दर्यापूरचे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी केला युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश. युवा स्वाभिमानकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता. दर्यापूर मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळे बुंदिले नाराज. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून ही उमेदवारी यादी जाहीर. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार. मनसे उमेदवारांची शर्मिला ठाकरे यांच्याकडून ओवाळणीमध्ये एकही रुपया नको पण आमदारकी आणा. शर्मिला ठाकरेंची उमेदवारांकडे मागणी. माहीम विधानसभेसाठी शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी. मनसेच्या अमित ठाकरेंसोबत सामना. 28 ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार. उद्या मुख्यमंत्री अर्ज दाखल करणार होते, मात्र अनेक उमेदवारांचे अर्ज भरायचे असल्यानं तारीख बदलली. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिरात पूजा. उमेदवारी अर्ज भरण्याआधी सहकुटुंब घेतलं कामाख्या देवीचं दर्शन. महाविकास आघाडीने स्वार्थासाठी सरकार बनवलं तर एकमेकांमध्येच भांडतील आणि पडतील. आम्हीच निवडून येणार, महायुतीचंच सरकार येणार. मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 25 ऑक्टोबरला नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार. देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधील निवडणुकीच्या मैदानात. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील उद्या 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून धरलाय शरद पवारांचा हात. मंत्री छगन भुजबळ उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीतील घटक पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी आणि नियोजनासाठी माजी खासदार समीर भुजबळ येवल्यामध्ये दाखल. मंत्री अनिल पाटलांना अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. 5 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर यंदा जनता साथ देईल. अनिल पाटील यांना विश्वास. भाजप उमेदवार मिहिर कोटेचा मुलुंड विधानसभेसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. भाजपच्या पहिल्याच उमेदवारी यादीत कोटेचा यांच्या नावाचा समावेश. कोटेचा मुलुंडमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढणार. परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार मेघना बोर्डीकरांनी अर्ज दाखल केला. 28 ऑक्टोबरला करणार शक्ती प्रदर्शन. महाडमधून आमदार गोगावलेंच्या प्रचाराला शुभारंभ. महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून केली प्रचाराची सुरुवात. यावेळी महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. नाशिकच्या कळवणमधून जेपी गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीकडून भरला अर्ज. गावितांची निवडणुकीची 10वी टर्म. इंदापूर विधानसभा मतदारसंघात प्रवीण माने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज केला दाखल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादीकडून आमदार दत्तात्रय भरणेंना उमेदवारी. मंत्री दादा भुसेंना 5व्यांदा उमेदवारी जाहीर. भुसेंनी मानले महायुतीचे आभार. शासनाच्या योजना आणि विकास कामं घेऊन जनतेसमोर जाणार. भुसे यांची प्रतिक्रिया. मनसेचे हिंगोली उपजिल्हाप्रमुख विनोद बांगर यांच्या संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश. राज ठाकरे हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांची भेट न होऊ शकल्यानं विनोद बांगर होते नाराज. दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का. सुनील तटकरेंचे माणगावातले समर्थक बाबू खानविलकरांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय. लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. निवडणुकीच्या तोंडावर वंचितचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांचा राजीनामा. लोकसभेनंतर वंचितने बोलवलेल्या बैठकीत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यानं हिंगे नाराज असल्याची माहिती. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबा पाटील यांचा राष्ट्रीय मराठा पार्टीत प्रवेश. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत जावं लागेल. आबा पाटील यांचं वक्तव्य. लहान भावाने माझा विश्वासघात केलाय. जो भावाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केदा आहेरांचा राहुल आहेरांवर हल्लाबोल. निवडणूक लढण्याचीही केली घोषणा. बोईसर विधानसभेवर भाजपच्या दाव्यामुळे शिवसेनेत नाराजी. शिवसेनेचे आदिवासी संघटक जगदीश धोडी बोईसर विधानसभेसाठी इच्छुक. धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कैलास पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित. मात्र महायुतीमध्ये या जागेबाबत अद्याप पेच. भाजप शिवसेना राष्ट्रवादी तिघांचाही मतदारसंघावर दावा. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात भाजप आणि अजित पवार गटामध्ये तेढ कायम. राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत भाजपला तिकीट दिल्यास बंडखोरी करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका. महायुतीतला कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच दिल्ली दरबारी. कोल्हे परिवाराने घेतली अमित शहांची भेट. कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यामुळे पेच. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे बंडाच्या पवित्र्यात. शिवसेनेकडून अर्जुन खोतकरांना जागा सुटल्यानं भास्कर दानवे बंडाच्या पवित्र्यात. 2 दिवसात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार.
आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे इच्छुक. धोंडेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. भाजपकडून राष्ट्रवादीत केलेले माजी मंत्री राजकुमार बडोलेंनी मोरगाव अर्जुनी विधानसभेची उमेदवारी त्यांना जाहीर. विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापूर यांचं तिकीट कापलं. मीरा रोडमध्ये भाजप मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिताचा भंग केल्याचा गुन्हा दाखल. शर्मा यांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली विनापरवाना कार्यक्रम घेतल्यामुळे गुन्हा दाखल. मीरा भाईंदरचे आमदार गीता जैन यांचे चुलत बंधू आणि रुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी रिक्षा चालकांना जेवण आणि डब्यांचं वाटप केल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.